हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथं बघा आमची तयारी चालू आहे. तर आज माझ्या तो पलीकडचा भाऊ बसलेला आणि त्याच्या मुलीचा लग्न जमवायचे आहे, म्हणजे सुपारी फोडायची आहे म्हणतात आमच्याकडे. तर मग सुपारी फोडायला जायचं आहे, त्यामुळे आमची सगळ्यांची बैठक चालू आहे बघा. आता आवरायचं चालू आहे पटापटा, कोण कोण जायचं कसं कसं जायचं आमचं प्लॅनिंग चालू आहे. तर मग आम्ही ठरवत होतो आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत पहा. आणि मम्मी तर आमची तयार होऊन बसलेली. चला मी पण तयार झाले. कशी दिसते मी? छान दिसते ना? तर हे पहा मी पण तयार झाले. आणि इथं या दोघींचं चाललेलं बघा. ही माझ्या दोन्ही भाचे आहेत, एका भावाची आणि एका भावाची, अशा दोन भावाच्या दोन आहेत. आणि त्या बघा त्या काहीतरी बोलत आहेत. हाय तू म्हणत होती मला, मी म्हणलं हाय मला नको इकडं म्हण, मग ते तुम्हाला हाय म्हणते पहा. आणि ती एक भाची, अशा दोन भाच्या आहेत माझ्या. आणि चला तर मग आमच्या आवरावरीची तयारी चालू आहे. मी तर तयार झालेली पहा. आता मम्मी पण तयार झालेली. आणि इकडे बघा आमची मावशीची पण तयारी चालू आहे. आणि इकडे भाऊ तयार होऊन तो गाडी वगैरे काढत आहे. माझे मिस्टर पण तयार झालेले. तर आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. कुठे चाललो काय तुम्हाला सर्व काय या व्हिडिओमध्ये पाहता येईल. आणि गावाकडेच आहे, जास्त दूर नाही आहे, जवळच आहे. तर आम्ही निघालो आहोत पा. मी मावशी, माझी मावशी आहे, मम्मी पुढे चाललेली, ती एक मावशी आहे. चला तर मग आता निघतो आहोत आम्ही. आज सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. सगळं नियोजन झालेलं आहे आमचं. आणि पाहुण्यांच्या तिकडे निघालो आहोत पहा. काही गाडींवर येणार आहेत, बाईकवर. आम्ही तिघी चौघीजण ह्याच्यामध्ये जाणार आहोत, फोर व्हीलरमध्ये. तर कारण दूर नाही आहे, जवळच आहेत, जास्त जवळचेच पाहुणे आहेत. तर आम्ही बसलो गाडीमध्ये आणि आता निघालो. तर होणाऱ्या नवरीचे ते दोन भाऊ आहेत बघा, माझ्या बाजूला बसलेले. हे दोघं म्हणजे माझ्या भावाची मुलं. यांच्याच मोठ्या बहिणींचा लग्नाचं म्हणजे लग्न ठरवलेलं आहे. सुपारी फोडायची आहे, पाहून गेले सुपारी फोडायची. तुळजापूर रोडलाच आहे ते पण, म्हणजे हे ज्या गावाच्या रोडला राहतं तिथंच. तर हे पहा आम्ही आलेलो आहोत कुठे, तर ज्या मुलीला द्यायचं आहे त्यांच्या तिथे, म्हणजे त्यांचं बांधकाम चालू आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर ह्या नवीन घरात जाणार ते. तर हे बांधकाम चालू आहे आता सध्या. तर हे पहा कसं काय, आम्ही आधी घर बघावं. आमची मावशी म्हटली त्यांचं बांधकाम चालू आहे, ते आधी बघू जाता जाता. घर इथून थोड्याशा अंतरावर आहे गावात. आणि हे थोडंसं रोडच्या कडेलाच आहे जस्ट. हे बघा एकदम रोड टच आहे त्यांचं घर. तर हे पहा आधी घर पाहून घेतलं आम्ही. पहिल्यांदाच आम्ही पण आलेलो होतो. तर म्हटलं मावशी म्हटली चला तुम्हाला आधी घर वगैरे दाखवते त्यांचं कसं काय. त्यांची शेती पण आहे इथेच. रोड टच शेती आहे, रोड टच घर बांधकाम, म्हणजे असं बंगला बांधायला चालू आहे बघा त्यांचं. मी आतून वगैरे सगळीकडनं जाऊन पाहिला. मस्त चालू आहे. बाजूलाच हे बघा चिंचेचं झाड. वाव, एवढ्या छान चिंच आणि गोड. मी तर एवढी खुश झाले ह्या चिंचांना बघून पहिल्यांदा. मला लई आवडतात चिंचा. आणि मी खाल्ल्या पण खूप, म्हणजे 2 आकडे तर मी तिथं आधी खाल्ले चिंचाचे. आणि थोड्याशा मी घेतल्या पण गाडीमध्ये. किती छान वाटते बघा, किती मस्त चिंचा आहेत. आमच्या इकडं काही चिंचा पुण्यात भेटत नाहीत, म्हणून मी तिथं भरपूर तिथल्या चिंचा मला बघून असं हे झालेलं ना, मी लई खुश झाली. म्हटलं चला आता आतमध्ये किचन वगैरे त्यांचं दाखवते तुम्हाला कसं काय. कारण मुलगी द्यायच्या म्हटल्यावर सगळं बघायला लागतं. भावाची मुलगी म्हणजे द्यायची घरी, कसं आहे काय सर्व पाहायला लागतं. म्हणून आम्ही हे पाहत होतो. मस्त घर बांधलेलं आहे, किचन वगैरे छान आहे त्यांचं. आणि रोडपासून एकदम अगदी जवळ मोठा रोड आहे तो तुळजापूर रोड. सोलापूर ते तुळजापूर असा रोड, मोठा रोड आहे. त्या रोड टच आहे घर वगैरे.
आणि शेती पण आहे रोड टच त्यामुळे. आणि छान वाटलं पाहून. 1 BHK काढलेला हा त्यांनी, सॉरी 2 BHK होता. आणि वरती टेरेसवरती पण गेलो आम्ही आणि वरतून ती शेती वगैरे दाखवत होते. पाठीमागची शेती आहे बघा ती सगळी त्यांची, जस्ट त्यांच्या बंगल्याच्या मागे सर्व जी शेती ती त्यांची बंगल्याच्या मागची शेती. आणि समोरच्या साईडला पण शेती आहे असं सांगत होते ते. तर समोर कुठे तर ह्या रोडच्या मध्ये रोड आणि पलीकडे तो जो आंब्याचं झाड दिसतं ना, ते आंब्याचं झाड त्यांच्या शेतातलं आहे. तर ते असं सांगत होते ते पाहुणे वगैरे आलेले. आणि हे पहा माझा भाऊ. आणि मग आणि तिथून डायरेक्ट आता आम्ही त्यांच्या घरी, जे आता सध्या त्या ज्या घरामध्ये राहतात तिथलाच व्हिडिओ घेतलेला आहे बघा. तर येतानाचा मध्यंतरी व्हिडिओ दाखवलेला नाही, पाहुणे वगैरे आले होते त्यांच्याशी बोललो आम्ही. तिथून मग डायरेक्ट त्यांच्या सध्या ह्या घरामध्ये राहत आहेत ते, हे पण घर त्यांचंच आहे आणि ते बांधकाम चालू आहे. ते घर त्यांचं आता सध्या चालू आहे, ते शिफ्ट होणार आहेत नंतर. ते छान आहे घर इथले पण. आणि मग पाहुणे वगैरे आले होते आणि मी कसं आता पाहुण्यापुढे जास्त व्हिडिओ घेता येत नव्हता, मी असा हळू थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे बघा. आमचे 2 भाऊ बसले आहेत तिकडे, ही एक भावाची मुलगी आहे आणि तिचे मिस्टर हे जावई, हे दोघे तुम्ही पाहिलेच मागच्या व्हिडिओमध्ये. तर ते पण आलेले होते आणि पाहुणे एक येत होते. आणि हे पाहुणे पाहुणचार चालू आहे आमचा. पाणी चहा चालू होतं आमचं. पाहुणे वगैरे थांबलेले आणि आम्ही असं गप्पा मारत बसलो, कारण यांच्या इथं अशी प्रथा आहे. पूर्ण तिकडं मंडप वगैरे होता मंदिरच्या समोर, तर तिकडे सर्व जेंट्स हे फोडतात सुपारी, तर तिथं लेडीज जात नाहीत. तर हे बघा, हे नवरा नवरी म्हणजे होणारे, तर ह्यांची सुपारी फोडायची आहे. तर मग तिकडे त्यांची सुपारी फोडायची, मंदिरमध्ये तो कार्यक्रम होता, तिथे फक्त जेंट्सच जातात. म्हणजे सगळे आमचे भाऊ, हे माझे मिस्टर, सर्वजण असे तिकडे जाऊन त्यांनी सुपारी फोडली. आणि बायका कसं जात नाही तिथून, पूर्ण 100 जेंट्स आलेले, फक्त जेंट्स आणि लेडीज जास्त जात नाही तिथे. तर सगळ्या जेंट्सनीच मिळून तिकडे सुपारी वगैरे फोडली. आम्हाला काही जाता आलेलं नाही, आम्ही घरीच बसलेलो. तर हे पहा, ते काही मला तिथला व्हिडिओ घेता नाही आलेला, कारण मी घरीच होते ना, त्यामुळं तिथला व्हिडिओ नाही घेता आला. फक्त फोटो वगैरे घेतलेले ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर असं सुपारी फोडली, नंतर साखर वगैरे वाटप करतानाचे फोटो आहेत माझ्या मिस्टरांना भेटलेले. आणि तिथे पहा, मंदिरमध्ये असा शिवाजी महाराजांचा पुतळा होता. आणि असे ह्या दोघांची सुपारी एकदाची फुटली. आम्ही घरीच, हे बघा, आम्ही घरी बसून ते सेल्फी घेत बसलेलो, मी आणि माझे भाचे दुसरे. काय करणार मग आता, तिथं फक्त जेंट्सच जातात, आम्ही घरीच बसलो. आणि ते बाहेर मंडपामध्येच त्यांचा कार्यक्रम चालू. तर मग काय अशा प्रकारे नंतर सुपारी वगैरे फोडली. ते लोक तिकडेच जेवत होते मंडपामध्येच, आणि आम्ही असे घरामध्ये, आम्हाला हे बघा जेवायला वगैरे वाढलेलं आहे पाहुणे आणि बायका इथंच बसलेलो आम्ही. तर आमचं असं जेवण वगैरे चालू, जेवण वगैरे छान झालेलं, एकदम मस्त. आम्ही जेवण वगैरे केलं आणि पहा, चांगला पाहुणचार केला. आणि माणसं अगदी छान, म्हणजे अगदी स्वभाव एकदम छान स्वभाव आहे. मेन तर स्वभावच पाहिजे ना. तर त्या मुलीच्या सासूचा आणि नंदेचा एकदम छान स्वभाव आहे ना, मला पण खूप आवडला स्वभाव त्यांचा. आणि एकदम मनमिळाऊ माणसं आहेत. आणि मग नंतर आम्ही निघायलो होतो, तर तेव्हा आमच्यासाठी त्यांनी साडी वगैरे काय आणलं होतं. पाहुण्यांकडे गेले की असं पाहुणचार करत असतात. तर हे मला साडी वगैरे देत आहेत, ओटी वगैरे भरून, कारण पाहुणचार पहिल्यांदाच घरी गेल्यानंतर ना असं पद्धत असते की साडी वगैरे देण्याची. आणि आम्ही ह्यांच्या घरी पहिल्यांदाच आलेलो होतो, आणि मी मुलीची आत्या म्हणून मला ही साडी दिली, आणि ही मुलीची बहीण म्हणून हिला ही साडी दिली. आणि माझ्या मम्मीला पण, असं तिघींना पण आम्हाला साड्या वगैरे दिल्या त्यांनी. हळदी कुंकू, मान सन्मान आमचा केला, मानपान म्हणतात काय. आणि छान मस्त स्वभाव पण खूप छान आवडला आहे इथल्या लोकांचा, म्हणजे पाहुण्यांचा. मनमिळावू, शेवटी काय मनमिळावूच पाहिजे. आणि आम्ही निघालो घरी. तर मग हे पहा, आम्ही आता घरी जात आहोत. मस्त वाटलं पाहुण्यांना भेटून. मेन म्हणजे तर आम्हाला पाहुण्यांचा स्वभाव आणि त्यांचं घरदार, आणि एकच मुलगा आहे आणि एकच नणंद आहे. तर छान वाटलं, आवडलं आम्हाला. आणि आम्ही निघालो. आता सुपारी पण फुटून झाली, आता तारीख वगैरे नंतरनं काढतील, आणि याचा लग्नाचा ब्लॉग पण तुम्हाला पुढे मी दाखवेनच. तर आलो आम्ही आता घरी. लग्नाला अजून टाईम आहे तसा, पण मी सांगते. आणि
तर व्हिडिओ पाहिल्या